नमस्कार, मी मीना कवडे. मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे. आपल्या सर्व समाजासाठी वधूवर सूचक केंद्र आहे. तर हे काका आलेले आहे, तर आपण यांचा परिचय जाणू. तर कुठून आलेले काका तुम्ही? तर तुम्ही म्हणजे काय करतात? मुलगा कोणासाठी आलेले तुम्ही? मुलासाठी आलेले. मुलगा काय करतो तुमचा? मुलगा सुरतला आहे, स्वतःचं घर आहे. तिथे किराणा दुकानासाठी केलं. स्वतःचं दुकान आहे का त्याचं तिथं? हा, स्वतःचं घर, स्वतःचं घर पण स्वतःचं आहे. हो. किती घर मोठं म्हणजे खाली आमचं 13 बाय 16चा प्लॉट आहे, कॉर्नरचा आहे. म्हणजे 1 BHK आहे का? 1 BHK आहे का? वरती एक माळा आहे, हां. वरती 2 बाळती, एक डबल रूम, एक सिंगल रूम आहे. ओके ओके. खाली आमचे 3. तर मग तो काय करतो आता सध्या? त्याचं शिक्षण काय झालं? दुकानासारखं केलं आहे त्यांनी. शिक्षण किती झालेलं आहे त्याचं? 12वी डिप्लोमा केलेला आहे. 12वी पण केलेलं आहे. कॅम्प्युटर डिप्लोमा केलेला आहे त्याने. इलेक्ट्रिक कॅम्प्युटर केलेलं आहे ना? इलेक्ट्रिकल केलं आहे. पण त्याची आई वारल्यामुळे तो दुखवला ना, तो नाजूक आहे, तर त्याच्यामुळे त्याने ते काम सोडून दिलं. तर मग आता किराणा दुकानसाठी करतो तो मध्यापूर. स्वतःच करतो. तर मग तुम्हाला एकच मुलगा आहे का? एकच मुलगा आहे. मुली आहे? 2 मुली त्यांच्या घरी. 2 मुली आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे. तुम्हाला शेती वगैरे आहे का काही? शेती आहे ना, मुलाच्या नावाची 3 एकर, माझ्या नावाची 3 एकर आहे. म्हणजे 6 एकर शेती आहे, तर 3 एकर तुमच्या नावावर आहे, 3 एकर मुलाच्या नावावर. मग गावाकडे पण घर आहे का? गावाला घर नाही, मी भाड्याने राहते. गावाला घर आमचं घर म्हणजे आमचं सगळं तिथे. पुढे मागे शेतीच्या उत्पन्नावरती मी घर घेणार आहे. तुम्ही गावाकडे भाड्याने राहते आणि सुरतला त्याचं तुमचं स्वतःचं घर आहे. पुढे मागे मुलगा गावाला तिथं? करणार आहे का? ओके. आता मागच्या म्हणजे 1.5 वर्ष झाली, तर मुलाच्या नावावरती 3 एकर दिली. मग शेती तुम्ही एकलेच करता का? तेवढी 6 एकर शेती तुम्हीच करता? 6 एकर करतो. ओके. तर मग मुलीचे लग्न झालेलं आहे, तर मुलाचं लग्न झालेलं आहे का पहिलं? झालेलं तर पण ते नाही झाल्यासारखं आहे. म्हणजे मुलगी आहे का ती? 5-6 दिवस राहिली. 5-6 दिवस राहिली. माणसाचं नाव करून गेले तर काय करतो. मग तुम्हाला लग्न म्हणजे कसं? तुम्ही लग्न केलेलं आहे का? कसं झालं ते? अशी माळा टाकली काही. तर ते कोणी आणलं होतं ते ठिकाण? ते असं एजंट लोकांनी दाखवलं होतं तुम्हाला? काही त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले का त्यांनी? घेतले ते किती घेतले होते? 50,000 आणि काही असे थोडंफार 1 लाखामध्ये केले. 1 लाख रुपये घेतले त्याने? 1 लाख येण्या जाण्याचा खर्च कपडे लागते ते असे सगळे केले. 1 लाख रुपये त्यानं 50,000 घेतले आणि 50,000चे कपडे वगैरे घेतले. आणि मग ती मुलगी 4-5 दिवस राहिली पळून गेली. माणसाचं नाव करून गेले. माणसाकडून मग ते मुलगा बी गेला का पोचायला. मग म्हणे त्यांनी बहाणा केला, म्हणे मुलगी बाहेर झाली बा, नंतर घेऊ. माझं 4-5 घोड्या बी मारल्या त्यांनी. नंतर काय आलीच नाही नंतर. म्हणजे माणसाचं नाव पण असं केलं. पोलीस केस पण केली, ते पण पोलिसांनी फोन केलं, म्हणजे वाटप करतो. मग आले नाहीत ते पण तिथे. चालेल, बघू आपण. तुमची कास्ट कोणती आहे? गुजर समाज. गुर्जर समाज. तुम्हाला तुमच्याच कास्टमध्ये पाहिजेत का अदर पण चालेल? आमच्या समाजात असे चांगले दुसरे चांगले समाज. म्हणजे तुम्हाला तुमच्या समाजाची असली तरी चालेल, किंवा अदर असली चांगली तर ती पण चालेल. तुम्हाला म्हणजे असं घटस्फोटीत विधवा अशी असली चालेल ना? बरोबर, चालेल. या काकाचा परिचय जर कोणाला आवडला असेल, ओके, चालेल ना. तर या काकाचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9607841434. हा त्या काकांचा नंबर आहे. तर जर यांचा परिचय कोणाला आवडला असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8806390616. या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकतात. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपल्याकडं सर्व समाजासाठी आहे. आपलं ऑफिस संभाजीनगरला कार्तिकी हॉटेलच्या बाजूला ताठे डॉक्टरजवळ 3 नंबरचं ऑफिस आहे. तर आपलं सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं.
10 ते 6मध्ये तुम्ही कधी पण येऊ शकता आणि सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कॉल तुम्ही कधीही करा. तुमच्या सेवेमध्ये मी हजर आहे. धन्यवाद.